नारायणगाव येथील पुणे नाशिक महामार्गाच्या रिलायन्स पेट्रोल पंप ते वालझाडे मळा दरम्यानच्या 5.3 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण, पादचारी मार्ग, भूमिगत गटार आदी कामांसाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रयत्नातून 22,94,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। हे काम ठेकेदाराने 2 महिन्यांपूर्वी सुरू केले होते। रिलायन्स पंप ते मीना नदी पूल दरम्यान महामार्गाच्या साइड पट्ट्यांची खोदाई करून भर टाकण्यात आली आहे। काही भागात डांबरीकरण करण्यात आले आहे। हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप वारुळवाडी व नारायणगाव ग्रामस्थांनी केला होता। हे काम ग्रामस्थांनी 2 वेळा बंद पाडले होते। मात्र या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत ठेकेदाराने काम चांगले करण्याचे आश्वासन दिल्यानंतर बस स्थानक ते वालझाडे मळा दरम्यानचे काम ठेकेदाराने सुरू केले होते। येथील जुन्या महामार्गाची रुंदी 7 मीटर होती। हा रस्ता 10 मीटर रुंद करून दोन्ही बाजूला पादचारी मार्ग व बंदिस्त गटार करण्यात येणार आहे। ठेकेदाराने साइड पट्ट्यांची खोदाई करून भराव टाकला। या भरावावर खडी टाकली। बस स्थानक परिसरात काही भागात 5 मीटर रुंदीचे डांबरीकरण केले। यामुळे रस्ता वरखाली झाला आहे। साइड पट्ट्यांवर टाकलेली खडी महामार्गावर पसरली आहे। येथील जिल्हा बँकेसमोर डांबरीकरण केलेल्या रस्ता उखडल्याने खडी वर आली आहे। खडीवरून दुचाकी घसरून अपघाताच्या घटना वाढल्या आहेत। पुणे नाशिक महामार्गावर खडी पसरल्याने दुचाकी अपघातात वाढ झाली आहे। महामार्गावरील बस स्थानक ते कुकडी वसाहत दरम्यानच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम तातडीने सुरू करावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष नामदेव खैरे यांनी केली आहे। दरम्यान मागील 2 आठवड्यापासून काम बंद आहे। यामुळे खडीचा वाहन चालक व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊन देखील रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे व सलग का केले जात नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। अपघात टाळण्यासाठी रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे अशी मागणीही जोर धरत आहे। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स।